जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो आहे एका मित्राच्या लग्नासाठी आपण निघालेलो आणि विशिष्ट मध्ये शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये आम्ही अशा कॅनेलच्या रस्त्याने निघालेलो। बघा, कॅनेलचा रस्ता आम्हाला श्रीगोंद्यामधील तिकडं आढळगावला लग्नाला जायचंय आणि शॉर्टकट मारायला गेलो, गाडी झाली पंक्चर। आता गाडी पंक्चर झाली, आता गाडी मस्त माझी होती पण मग आमच्या ध्यानातच राहील नाही गप्पाच्या नादामध्ये। गाडीत हवा कमी आहे, तिला हवा मारायची गरज आहे। आलो गप्पाच्या नादात पुढून, मग काही असला रस्ता, गाडी झाली पंक्चर। दुसऱ्या दोस्ताला दिली गाडी, त्याला म्हणलं जा बाबा गाडी घेऊन। आता काय मी घेऊन गेलो, तो म्हणला असता ह्याला मागाशीच सांगितलं होतं हवा मारायची अशी तशी। मग मी म्हणलं तो नाराज होणार म्हणून मी त्यालाच गाडी घेऊन लावली। म्हणले बाबा जा बाबा पैसे देतो पण पुढे जाऊन तू पंक्चर काढ। ते आधीच लय बुनबुन आहे, बघू आता काय होतंय। लय ऊन लागत आहे बघा, सूर्य डोक्यावर आला या, पण आता जावं लागतंय, दोस्ताचं लग्न आहे या। तसं आम्ही सहज लग्नाला जात नाही बरं का कुणाच्या, पण ते जरा जास्त जवळचा मित्र आहे। आणि बघा व्हिडिओ काढणार ना, तर रुमाल माझा इतक्या लांब जाऊन पडला, आता परत माघार जायचं, लय हाल। आज काय सुट्टी नाही आम्हाला गाड्या। अरे बाबा का अयो, चालतंय, बघू अजून पुढं काय होतंय। तर मित्रांनो, साधारण 2-3 किलोमीटर चालल्यानंतर मी मित्राला फोन लावला, म्हणलं भाऊ दुकान फिकान सापडलं नाही एखाद्या पंक्चरचं। तर तो मला म्हणला दुकान सापडलं पण बंद आहे, अजून पुढं 5 किलोमीटर जावं लागेल। म्हणलं मी येलं गाड्या आता। म्हणला काय तसलं काय सांगू नको, आता गपचप डांबरी लागन तुला, डांबरीला लाग तिथनं हात कर आणि मग तिथून म्हणला ये हिरडगावला। हा हिरडगावलाच नको नको झालंय राव, रस्ता हुडकू जाम झालो, रस्ता सापडा। 2-3 किलोमीटर राव, वर हो का सूर्य डोक्यावर, असलं ऊन आणि तीन लय तारास। पण आता ती बघा काय कोणतरी शेतकऱ्याने वाखार केली वाटते, डेंजर शेतकरी दिसतोय। डांबरीची बी दिसायला लागली बरं का जरा जरा, गाड्या कशा दिसा नाहीत। आली डांबरी आली गाड्या, लय चाललोय आता। गाडी थांबली म्हणजे बस, या शुभ्याचं लग्न लय महागात पडलं राव। ते तर काय बोला, डांबरी दिसायला लागली, गाडी दिसली तुम्हाला। असं वाटायला लागलंय ते 10 वर्ष जणू मी हरवलो होतो जंगलामध्ये ना, अचानक मला ही डांबरी माणसं फिणसं दिसायला लागली, असंच वाटायला लागले राव। गाड्या दिसायला लागल्या, गाड्या दिसायला गाड्या कुठे गेल्या, आलो रे बाबा एकदाच। डांबरीला येऊन मित्रांनो 10 मिनिटं झाले, पण गाडी काय सापडा नाही। आजचा दिवसच खराब आहे। कोण वार आहे आज, बहुतेक शनिवार आहे वाटतंय। शनीचा मोठा लट माझ्यावर ती प्रकोप झालाय आता काय कवर लग्न काय 4 वाजता लावतोय का मी जाऊन, तर नवर ते माघारी यायचा, अवघड गोष्ट आहे। गाड्या इकडून अपोजिट साईडने जातात, पण इकडून पूर्ण काय गाड्या येणार बा। देवाच्या कृपेने एक गाडी सापडली, तिने कस तरी मला हिरडगावमध्ये आणून सोडलंय बघा। आता आमचा कार्यकर्ता काय करतोय बघू, तो कशी पंक्चर काढतोय गाडीची, का नवी गाडी घेतोय एखादी, काय करतोय कोणाला ठाऊक। गे बस, हसू नको, केला त्या ब्लॉक मध्ये काय नाही म्हणत बा तुला। थोड्याच वेळामध्ये संपन्न होत आहे। या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व राजकीय, तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, आमचं एवढं हात झालं नसतं, पण या भावाने विचार शनिवार बघून लग्न झालंय राव। असं कुठे शनिवार लग्न असतो, उन्हात तडाख्यात राव, किती 1 वाजता लग्नाचा मुहूर्त आहे। नको झालं रे बाबा, शनी देवाने आमची आज परीक्षाच घेतली। सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो। होणाऱ्या वधूवरांचं आयुष्य
सुखाच्या समृद्धीचं भरभराटीचं जावं, विशेषतः त्यांच्याकडून आईवडिलांची सेवा घडो अशी प्रभू पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. भावाबरोबर चांगले 2-3 फोटो काढलं. त्याला म्हणलं बाबा तुझ्या लग्नाला लय मोठं आम्ही रामायण केलं या, निवांत तुला सांगतो. तो बी म्हणला ये निवांत दुकानात, सांग मला निवांत. शेवटी अर्धा तास उशिरा लग्न लागल्यामुळे आम्हाला लग्न सापडलं नाही. तर गाडीने आम्हाला जागेवर तिकडं घरीच राहायचं केलं होतं किंवा नवरदेवाबरोबर रिवर्स जायचं काम केलं होतं गाडीने. पण उन्हातानाचा मग लग्न लागले आम्ही निवांत झाडाखाली बसलो. इथं भैरवनाथाचं मंदिर, इथं जत्रा झालेली दिसते 2-3 दिवसापूर्वी. गाड्या वगैरे भरपूर आहेत इथं. बरं जाऊन द्या मित्रांनो, लय हाल झालं. पण आता काय घरी जाताना बी हाल दाखवायचं ते. आता जातो गपचूप घरी माघारी.